मीतू काय ग गॉगल का लावलाय? कंजंक्टिवाइटिस है शायद। अरे देवा मला बघू बघू एक मिनिट। अच्छा टेक केयर, मैं चलता हूँ, मेरी मीटिंग है। ठीक है बघू इकडे। आली मैत्रीण, आता दिवसभर हे डोळ्यांचं कौतुक चालणार। चला कामाला लागा। काय ग इतके डोळे कसे सुजले तुझे? रडून सुजल्यात, अजून काही झालं नाहीये मला, त्यांच्या काळजीने सुजलेत। कोणाच्या? त्यांच्या, ज्यांना मी माझं सर्वस्व मानलंय गौरी, ते समोर नसतानाही सगळीकडे मला तेच दिसतात। हो 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 ते समोर आले मी माझं जगच विसरते ग। जे माझ्या मनाची धड़कन है, मेरे दिन की खुशी, रात के सपने और चैन है वो। शिव बद्दल बोलतेस का? हो गौरी, मला त्यांना भेटायचंय। मलाही। तुला तुला का भेटायचंय? नाही नको मला आहे। नको नको अगो, असं काय करतस? नाही म्हणजे मी ते म्हणजे विकी गेला म्हणून तुला वाईट वाटतंय का? पण गौरी, तुझ्या घरच्यांना वाटतंय ना तसं नाहीये। शिव बहुत अच्छे हैं, विकी गेल्यामुळे त्याला उगाच शिक्षा मिळते। हो ना, त्याचा डबा पण उगाच बंद केला। हा? काय माहित तो जेवला असेल की नाही। म्हणजे ते भुके आहे आणि तू मला हे आता सांगतेस? आता एक थेंब पाणी पिणं सुद्धा मला पाप वाटतंय। तू अगं मेहताने मेहताची फाईल घेऊन आज बोलवलंय। आज क्लेम सेटल करायचं म्हणतायत। मेहता आणि मेहता? हो। मी तू बघतेस ना ते अकाउंट? त्यांना डोळे आले, इन्फेक्शन पसरला तर सरला सुद्धा डोळे येतील म्हणून तुम्हाला बोलवलंय। येतो मॅडम, तुम्हाला सुट्टी घेऊन घरी जायला सांगितलंय। बाय बाय। ठीक आहे फाईल। तू खरंच घरी जा, चेहरा बघ कसा झालाय, आणि घरी जाऊन जरा झोप काढ। इथे माझी झोप उडालीये आणि तू मला झोपायला सांगतेस? काहीतरी आयडिया करावी लागेल। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर, अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं? खपवून घेणार नाही मी सांगतो तुला। मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला, केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी। मामा, आता आपण काहीच करू शकत नाही। पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो,
मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?